नागपूर शहरातून एक अभिमानास्पद बातमी समोर येत आहे. रस्ते अपघातातील मृत्यू कमी करण्यात नागपूर शहर पोलीस महाराष्ट्रात अव्वल ठरले आहेत. जुलै 2025 मध्ये सुरू करण्यात आलेल्या या ऑपरेशन यू टर्न या विशेष मोहिमेमुळे सन 2025 मध्ये आतापर्यंत प्राणघातक अपघातातील मृत्यूंमध्ये 26% घट झाली असून यामुळे 90 मौल्यवान जीव वाचले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या शून्य अपघात मृत्यू या उद्दिष्टाकडे नागपूर शहर पोलिसांनी ठोस पावले टाकल्याचे हे मोठे उदाहरण मानले जात आहे. या संदर्भात पोलिसांनी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. हमने अभी कल से एक अभियान शुरू कर रहे हैं जिसमें हम अभी तक का पूरा हमने असेसमेंट लिया कि हमने जो कार्रवाई की है ऑपरेशन यू टर्न में और ट्रैफिक सुधारने के लिए हमारे अवेयरनेस के लिए वो सारी चीज़ों के आधार पे नेक्स्ट जो हमारा जो प्लान है उसके लिए हमने सोचा है और उसमें कल से हम लगभग 131 पॉइंट्स लगाने वाले हैं पूरे शहर में और रात के टाइम पे भी लगभग 20 पॉइंट्स और हम रैंडमली इनको चेंज भी करते रहेंगे। इसके ये जो है 25 दिसंबर का या फिर 31 दिसंबर का तो हम लोग जो हैं अच्छे से सेलिब्रेट करें, आराम से सेलिब्रेट करें और किसी को भी कोई तकलीफ़ ना हो, ड्रिंक करके कोई ड्राइव ना करे। अगर इस तरह कोई मिलता है तो हमने जिस तरह से कार्रवाई की है उनमें कई लोगों को इम्प्रिजनमेंट भी हुई है, जेल भी हुई है, हैवी फाइन भी उनके ऊपर लगाया गया है, उनकी गाड़ियां भी जब्त की गई हैं। इसी तरह की कार्रवाई हम इसमें करते रहेंगे। कोई भी अंडर एज जो बच्चा है जिसकी उम्र कम है, लाइसेंस नहीं है जिसके पास में, उसके ऊपर भी कार्रवाई होती है और उसके पेरेंट्स के ऊपर भी कार्रवाई होती है। तो इसमें हमारी सख्ती जिस तरह की है वो सख्ती हमारी उसके ऊपर रहेगी और कोई भी वायलेट ना करे और अगर कोई इस तरह करता है तो उसके ऊपर हम हैवी कार्रवाई करेंगे। इतना ही मैं बताना चाहूँगा। ऑपरेशन यू टर्नमध्ये प्रामुख्याने आपण पाहिलं असेल की ड्रंकन ड्रायव्हिंगवर चांगला जोर देण्यात आला होता आणि ज्याच्यामुळे सगळ्यात जास्त ॲक्सिडेंटचे कारण जे होतं ड्रंकन दारू पिऊन वाहन चालवणे आणि विशेष करून जे पेरिफेरीचे भाग होते आपले शहरात येणारे रस्ते ज्याच्यावर जास्त लोक दारू पिऊन गावाबाहेर जाणारे किंवा शहरात आतमध्ये येणारे ह्या लोकांचे ॲक्सिडेंट व्हायचे, तर ते ॲक्सिडेंटचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झालेले दिसत आहे आणि निश्चितच ह्या ड्रंकन ड्रायव्हिंगचं अभियानमुळे पण त्याच्यामुळे बराच फरक पडलेला आहे. त्यासोबतच जे रॉंग साईड ड्रायव्हिंग आहे किंवा विदाऊट हेल्मेट ड्रायव्हिंग याच्यावरही खूप कारवाया झालेल्या आहेत आणि याच्यामुळे सुद्धा मला वाटतं ॲक्सिडेंटमध्ये प्रिव्हेन्शन आलेलं आहे आणि रॅश अँड निग्लिजंट ड्रायव्हिंगचे जे केसेस केले आहेत ट्रॅफिक डिपार्टमेंटने त्यामध्ये सुद्धा लोकांमध्ये एक भीती आहे की रॅश अँड निग्लिजंट ड्रायव्हिंग किंवा रॅश ड्रायव्हिंग केली किंवा ओव्हर स्पीडिंग केली तर कुठे ना कुठे त्याच्यावर चालन होतं किंवा कारवाई होते. तेच आजचा उद्देश हाच होता की आपल्या माध्यमातून आणखी याच्यात अवेअरनेस जास्तीत जास्त जर झाला तर जे ॲक्सिडेंट होण्याचे प्रमाण आहे ते कमी होतील आणि जे अनधिकृत ड्रायव्हर्स आहेत, लहान मुलं आहेत, पर्टिक्युलरली मायनर्स ज्यांना ते व्हेकल चालवायला देतात आईवडील, तर हे असे ॲक्सिडेंट्स होणार नाही किंवा जे लहान मुलांकडून मोठे वाहनसुद्धा चालवतात बऱ्याचदा रात्रीच्या वेळेस किंवा काही ओकेजनमध्ये, तर ते रॅश ड्रायव्हिंग केल्यामुळे ॲक्सिडेंट्स झालेले आहेत अनेक ठिकाणी शहरात किंवा आपण पाहिलं असेल वेगवेगळ्या शहरातसुद्धा झालेले आहेत. तर असे ॲक्सिडेंट्स होऊ नये ह्याच्यासाठीच हा प्रयत्न आहे आणि मला वाटते आणखी सस्टेंड कारवाई झाली तर निश्चितच याच्यात आपल्याला फॅटल ॲक्सिडेंट्स आणि इतर ॲक्सिडेंट्सचे सुद्धा प्रमाण कमी होईल आणि डिसिप्लिन ट्रॅफिक नागपूर शहराला वळण लागेल हा जो प्रयत्न आहे आपल्या सगळ्यांचा, तर त्याच्यात आपल्याला यश मिळायला पाहिजे. माणूसच्या मर्डरच होतो रोडवर, तर हे आपण कसे कमी करू शकतो याच्याबद्दल आपलं एक काम चालू होता आणि सबस्टॅन्शियल डिक्रीज ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये जर बघितला तर आपल्या शहरामध्ये झालेली आहे. तर तो एक हा इश्यू होता. दुसरा, आता इलेक्शन्स आहेत समोर, तसेच 31 डिसेंबर आहे, तर हे जे वेळ आहे हे पण असं स्मूथ गेला पाहिजे. याच्यासाठी आपण उद्यापासून पूर्ण शहरामध्ये 131 पॉईंट्सची नाकाबंदी लावणार आहे आणि रात्रीच्या वेळेस परत 20 राहतील. हे जे आहे ठीक आहे, आपली फोर्सवर याच्या स्ट्रेन पडतो, परंतु एक वेळेस जर लोकांना सवय लागली की आपण रिस्पॉन्सिबली ड्राईव्ह करायचे आहे, राईड करायचे आहे, तर त्याचे इम्पॅक्ट नेहमीसाठी हे राहील असं माझं मत आहे आणि हे कुठेतरी सुरुवात झाली पाहिजे. हे आपण इथे केलेली आहे
आणि याचे इम्पॅक्ट तुम्हाला सगळ्यांना दिसेल. दारू पिऊन वाहन चालविणे, रॅश ड्रायव्हिंग, अल्पवयीन वाहन चालक, जड वाहने, ब्लॅक स्पॉट्स, सुधारणा अशा सर्व आघाड्यांवर नागपूर शहर पोलिसांनी कडक आणि प्रभावी कारवाई केली आहे. नागरिकांच्या सहकार्याने शून्य अपघात मृत्यू हे ध्येय साध्य करण्याकरिता नागपूर शहर पोलीस कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.